आज या ठिकाणी पूर्वीच्या काळाचा जर विचार करायला गेलं तर पूर्वीच्या काळी जे जनपद उद्ध्वंस व्हायचा आणि त्यामुळं वेगवेगळ्या साथीच्या रोगांना आमंत्रण मिळत असतं. त्यामध्ये प्लेग असू द्या, मलेरिया असू द्या, डेंग्यू फीवर असू द्या, या आजाराने मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ही प्रचंड प्रमाणामध्ये होती. आज हा मनुष्य प्राणी यांत्रिक युगाच्या पाठीमागे लागलेला आहे. सगळीकडे कारखानदारी सुरू झालेली आहे आणि या कारखानदारीसाठी आणि स्वतःच्या स्वार्थाच्या हव्यासापोटी आपण वृक्षतोड ही मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत. आज ही जी वृक्षतोड होत आहे, या वृक्षतोडीमुळं वातावरणातील ओझोनचा थर हा कमी होत चाललेला आहे. ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होत चाललेलं आहे. सुदैवानं ज्या वास्तूमध्ये आपण आहोत तिथं भरपूर प्रमाणामध्ये वृक्ष आहेत, ही गोष्ट चांगली आहे. त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांचं प्रमाण वातावरणामध्ये वाढत चाललेलं आहे. सूर्याची अतिनील किरणं ही आपल्यापर्यंत येऊन पोहोचू लागलेली आहेत आणि त्यामुळं कॅन्सर सारख्या आजाराला आपल्याला सामोरे जाण्याची वेळ येऊ लागलेली आहे. आज हा निसर्गाचा ढासळत चाललेला जो समतोल आहे, या समतोलाचा दुष्परिणाम म्हणून आज वेगवेगळ्या प्रकारच्या साथींच्या रोगांना आज आपल्याला आमंत्रण मिळालेलं आहे की निसर्ग समतोल ढासळल्यामुळं पूर येत आहेत, भूकंप निर्माण होत आहेत, त्याचप्रमाणे दुष्काळ पडत चाललेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी या साथीच्या रोगांचं मूळ कारण ठरत चाललेलं आहे. आज आपल्या समोर हे जे स्वाईन फ्लूचं आव्हान निर्माण झालेलं आहे, हा हे एक प्रकारचा साथीचाच रोग आहे. आयुर्वेदिक ग्रंथांचा विचार करायला गेलं, डॉक्टरांनी आता स्वाईन फ्लूची लक्षणे सांगितलेली, त्यामुळे त्याचा परत आपण विचार न करता आयुर्वेदिक ग्रंथामध्ये ह्या लक्षणांचा आणि श्वास जो व्याधी दिलेला आहे त्या व्याधीमधली जी लक्षणं आहेत यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये साधर्म्य निर्माण झालेलं आहे. हा आजार होतो कशामुळं, ह्याचं कारण महत्वाचं काय, तर ह्या आजाराचं होण्यापाठीमागचं कारण जे आहे ती प्रत्येक व्यक्तीची कमी होत चाललेली व्याधी प्रतिकार शक्ती. मग व्याधी प्रतिकार शक्ती म्हणजे तरी काय की आपल्या शरीरामध्ये निसर्गाने दिलेली त्या आजारासाठी झटण्याची लढण्याची जी शक्ती आहे तिला आपण व्याधी प्रतिकार शक्ती म्हणू शकतो. मग ही व्याधी प्रतिकार शक्ती कशाने कमी होत चाललेली, आपण जे अन्न खातोय ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न आपल्याला आता मिळतंय. रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये भडीमार हा शेतामध्ये होत चाललेला आहे. सेंद्रिय खतांचा अभाव आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे दूध मिळतंय ते दूध सुद्धा भेसळयुक्त आणि कमी त्याच्यामध्ये क्वांटिटी जर्सी गायांचं दूध आज आपल्याला सर्वांना मिळत चाललेलं. ह्या सर्व गोष्टींचा परिणाम हा आपल्या व्याधी प्रतिकारक शक्तीवरती घडत चाललेला. मग आपल्या पुढे महत्वाचा प्रश्न निर्माण होईल की स्वस्थ व्यक्तीचं लक्षण काय, निरोगी व्यक्तीचं लक्षण काय. समदोष हा समधातू, समाग्नी, मलक्रिया, प्रसन्न आत्मा, मनसहा स्वस्थ इति अभिधेयते. म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या लक्षणामध्ये शरीरामध्ये जे 3 दोष सांगितलेले आहेत, वात, पित्त आणि कफ, हे साम्य अवस्थेमध्ये असणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे. स्वाईन फ्लू हा एक कफाचा आजार आहे, त्यामुळे तो कफ ही वात, पित्त आणि कफ या तिन्हींचं जर साधर्म्य म्हणजे सम प्रमाणामध्ये असतील तर आपण कुठल्याही इन्फेक्शनला सामोरे जाणार नाही. त्याचप्रमाणे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाचक अग्नी, म्हणजे अन्नाचं पचन करण्याचा जो अग्नी आहे त्याला पाचक अग्नी म्हणतात, तो प्रत्येकाचा साम्य अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे. या पाचक अग्नीपासूनच पुढील शरीरामध्ये सप्त धातू सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र या 7 धातूंचे परत सेपरेट अग्नी आहेत. त्या 7 धातूंच्या अग्नी सुद्धा साम्य अवस्थेमध्ये असणं ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे आपली मलविसर्जन आणि मूत्र विसर्जनाची प्रक्रिया जी आहे ती पण सम्यक प्रमाणामध्ये असणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाचं मन, हे स्वतःचं मन हे स्वतःच्या ताब्यामध्ये असणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मन स्थिर असणं ही सगळ्या आजारांना टाळण्याची सर्वात महत्वाची प्रक्रिया. कारण मन जर आपलं स्थिर नसेल तर आपण फ्रीजमधले पदार्थ खातोय, कुल्फी खातोय, गारीगार खातोय, फास्ट फूड खातोय, ह्या सगळ्या गोष्टींचा दुष्परिणाम हा कुठेतरी डॉक्टरांनी सांगितलं की खजूर खायच्याऐवजी सगळेजण आता वडापाव खायला लागलेले आहेत. अहो
महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या गोष्टी सकस आहार होता, तो सकस आहार आपल्या आहारामध्ये असेल तर तो सर्वार्थानं आपल्या दृष्टीने सगळ्यात फायदेशीर ठरणारी गोष्ट आहे. आपल्या शरीरामध्ये पंचप्राण आहेत. त्या पंचप्राणामध्ये प्राण, उदान, व्यान, समान आणि अपान ही 5 प्राण सांगितलेली आहेत. या पंचप्राणामधील प्रथमचे 2 जे आहेत, तो प्राण हा काय करतोय, तो ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये घेण्याचं काम करतोय. तर उदान हा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचं काम करतोय. आणि ह्या स्वाईन फ्लूच्या व्हायरसनी या प्राणावरच आघात केलेला आहे. मग ह्या प्राणावरती आघात केल्यामुळेच प्रामुख्याने श्वासाचा आजार निर्माण होतोय. ही सर्व जी लक्षणं आहेत ती सगळी श्वासाच्या आजाराशी निगडित लक्षणं आहेत. मग ह्या आजारावरती जर प्रतिबंध करायचं म्हटलं तर आपल्याला सर्वात महत्वाची भूमिका जी राहील ती म्हणजे आपल्या फुफ्फुसाला बळ देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फुफ्फुसाची जी व्याधी प्रतिकार क्षमता आहे ती वाढवणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपल्याला घरगुती सुद्धा काही उपाय करू शकतोय आपण. त्या उपायांमध्ये आपण जर रोज सकाळी आपल्या घरामध्ये उपलब्ध असलेली जी हळद आहे ती हळद 15 ग्रॅम हळद आपण पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये जर उकळून पिलोत तर आपली व्याधी प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी तिचा फायदा होणार. आपण ज्या वेळेस कॉलेजला येतो त्यावेळेस एक अर्धा ग्रॅम हळद आणि अर्धा ग्रॅम गूळ यांच्या प्रत्येकी 3 गोळ्या जर आपण करून आणल्या आणि दिवसभरामध्ये त्या जर गोळ्या चघळल्या तर श्वासाच्या आजारावरती बऱ्यापैकी प्रतिबंध निर्माण व्हायला मदत होणार आहे. आपणा सर्वांच्या दारामध्ये असलेली तुळस की त्या तुळशीचा आपण स्वरस काढून पिलोत तरी तो फायदेशीर आहे. दूध जर तुम्ही घेत असाल तर 1 चमचा हळद, तुळशीचा पाला, ओवा ह्या सर्व गोष्टी आपण एकत्र करून उकळून जर रोज सकाळी पिलोत तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर घडणारी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी एक वनस्पती आणलेली आहे की ही गुळवेल नावाची वनस्पती आहे की ह्या गुळवेल नावाच्या वनस्पतीच्या काड्या, ही गुळवेल कुठेही तुम्हाला उपलब्ध होणार आहे. कडुलिंबाचं झाड आहे, त्या कडुलिंबाच्या झाडावरती येणारी वनस्पती आहे किंवा कुठेही आडगळीमध्ये सुद्धा ही वनस्पती येते.